चहा. काय साहेब, आज तुम्ही चक्क इकडे? येते रे कधी कधी. तुझ्या बायकोच्या गोष्टी जरी नाही आवडल्या ना तरी तुझ्यासाठी आणि आर्यनसाठी यावंच लागतं. आई प्लीज. मी आलेच. समजूतदार आहे मुलगी. नुपूर कुठे? बाहेर गेली. बाहेर कुठे? तुला उकरून काढायचा का मुद्दा? असेल कुठेतरी. तुला कल्पना आहे का लोक तिच्याविषयी काय काय बोलतात ते? लोक बाहेर काय बोलतात ते मला प्लीज सांगू नकोस. त्यांना उद्योग असतात का धड? आणि शी इज अ मॉडर्न लेडी. आर्यनच्या जन्माच्या आधीपासून ती कॉर्पोरेट जॉब करत होती. तिला आहेत पुरुष मित्र, त्यात गैर काय आहे? लोकांना बोलायला ताळतंत्र नसतंच ना. निदान तू तरी सोडू नकोस. तुला कळतंय तुझ्या बोलण्यात काहीही तथ्य नाहीये. ते काय नाही. किती वर्षापासून सांगते तुला मी, तिला डिव्होर्स दे. आई प्लीज. प्लीज काय प्लीज? तू लग्न केलंस तेव्हाही मला मान्य नव्हती ती आणि आताही नाही. तुम्ही दोघींनी सगळ्या चुकांचं खापर माझ्याच डोक्यावर फोडायचं ठरवलेत का? आणि झालं ते झालं ना. आता केलं लग्न. तू पुन्हा पुन्हा तेच तेच उकरून का काढतेस? आणि तुला वाटतंय ना तसा डिवोर्स बाजारात विकत मिळत नाही. आणि त्याचा आर्यनवर काय परिणाम होईल याचा विचार केलात का कधी? सगळ्यांना ना स्वतःची पडली. आर्यन बद्दल कुणाला पडलेलं नाही. आर्यनच्या नावाखाली पळपुटेपणा करतोयस तू. त्या नुपूर सोबत तुझं आयुष्य तू वाया घालवू नकोस. तिला डिव्होर्स दे आणि जी आर्यनला प्रेम देऊ शकेल अशा एखाद्या समजूतदार जबाबदार मुलीशी लग्न कर. माझं ऐक रे. प्लीज. कसं होणार आहे तुझं तुझं तुलाच माहिती. आज तरी त्या बाईसाहेब घरी आल्या म्हणजे मिळवलं. बास. काय वागतेस अशी? आर्यनचा विचार कर ना जरा. ए का करू मी तुझा आणि आर्यनचा विचार? का करू? माझा विचार कोणी केला होता का? मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. तू जबरदस्ती केलीस ना म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. मी काय बोलतोय हे तुम्हाला कधीच कळणार नाही ना आई. काय? शिल्पा नुसती मोलकरीण किंवा बेबी सिटर नाहीये. तुला माहित नाही ती आर्यनवर किती प्रेम करते, किती काळजी करते त्याची. जो आर्यन आता थोड्या वेळापूर्वी हसत हसत आपल्याला बाय करून गेला ना, तो या वयात हसणं विसरला होता. शिल्पा आर्यनसाठी खूप काही आहे. आणि तुझ्यासाठी? सांग ना, गप्प का झालास? उत्तर दे ना. तुझ्यासाठी ती काय काय करते? आई बास. मी काय बोलतोय त्याचा अर्थ कळत नसेल ना तर त्याच्यावर बोलायची गरज नाहीये. आणि मला पुन्हा या विषयावर चर्चा करायची नाहीये. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी जातोय. ठीक आहे, नकोय ना तुला चर्चा? मग राहू दे. पण मी मात्र माझ्या बाजूने या सगळ्याचा सोक्ष लावून टाकणार. आधी जसं तुझं सगळ्या आयुष्याचं वाटोळ झालं ना तसं आता मी परत होऊ देणार नाही. प्रतिम. ती तुझी मम्मी आहे का रे? नाही. मग कोण आहे? मी बोलू ती एक मेड आहे, कामवाली बाई, बेबी सिटर. म्हणजे हा अजून बेबीच आहे. ती तुझी नवीन मम्मी आहे का रे? हो.
आर्यनची मम्मी मेड, आर्यनची मम्मी मेड, आर्यनची मम्मी मेड, आर्यनची मेड. किती दिवस मुक्काम आहे ग तुझा इथे? हं? म्हणजे घरावर कब्जा केलेलाच दिसतोय. पुढचा काय प्लॅन आहे? कसला प्लॅन? हे बघ, तुझ्या मनात काहीही असलं ना तरी मी ते यशस्वी होऊ देणार नाही. प्रतिमला आज अक्कल नसली तरी मला बरोबर माहिती आहे तुझा काय डाव येतो. मॅम काय बोलताय तुम्ही? कसला डाव? हे भोळेपणाचं नाटक पुरे कर. हं, तुम्ही मुली अशीच नाटकं करता आणि पुरुषांना फसवता. तुझी मजलच कशी गेली ग माझ्या मुलासोबत स्वप्न बघण्याची? आधी त्याच्या घरावर कब्जा, मग त्याची बेडरूम, मग त्याची सगळी ही प्रॉपर्टी. हे सगळं मिळवण्यासाठी जे काय चालवलंयस ना मॅम पुरे. तुम्ही वयाने मोठ्या आहात, आर्यनच्या आजी आहात, माझ्या सरांच्या आई आहात, म्हणून तुमचं इतकं ऐकून घेतलं मी. बरं, पण म्हणून या असल्या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. तुम्हाला वाटतंय ना तसा कुठलाच हेतू माझा कधीच नव्हता, आत्ताही नाहीये आणि कधीच नसणार आहे. यावर माझा, आर्यनचा आणि सरांचा पूर्ण विश्वास आहे. यावर तुमचा विश्वास बसत नसेल ना तर याचं दुःखच होतंय मला. पण म्हणून या अशा भाषेत माझ्याशी बोलणं बरोबर नाही. बर, ऐकून घेतलं तुझं सगळं. आता माझा त्याच्यावर विश्वास कधी बसेल की नाही हे आपण नंतर बघू. आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या मुलावर, प्रतिमवर तुझं प्रेम आहे की नाही? मॅम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही नाहीये. काहीच नाही का? बर, मग आता आर्यनची शपथ घेऊन सांग की तुझं प्रतिमवर प्रेम नाही म्हणून. नाही ना बोलवत? चेहऱ्यावर ठसठशीत लिहिलंय तुझ्या की तुझं किती प्रेम आहे माझ्या मुलावर. असंच प्रेम नुपूरच्याही डोळ्यात दिसलं होतं जेव्हा प्रतिम तिला पहिल्यांदा भेटायला घेऊन आला होता. त्यावर विश्वास ठेवला आणि दिली परमिशन लग्नाला. आणि पुढे काय झालं तुला माहितीच आहे. पण आता परत माझ्या मुलाच्या आयुष्यात मी हे नाही होऊ देणार. कारण आता तो फक्त त्याचा नाही तर आर्यनच्या देखील आयुष्याचा प्रश्न आहे. मी तुला या घरातून बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही. मला तू खूप आवडायचीस कॉलेजपासून, खूप आवडायचीस. मी तसं काही विचार नाही केलाय अजून. मला ना तुला काहीतरी सांगायचंय. काय? ऍक्च्युली सॉरी म्हणायचं होतं. का? मी भांडलो ना तुझ्याशी कोर्टमध्ये. हल्ली तर तुला हेही लक्षात नसतं की आपली एंगेजमेंट झाली आणि तू माझा फियॉन्से आहेस. म्हणजे म्हणजे मी जे बोलते ते तुला ऐकायला वेळ कुठे असतो निखिल? आपलं ठरलंय ना इतक्यात लग्न नाही, मग हा विषय कशाला? खरंच आम्ही जेव्हा सांगू तेव्हाच लग्न करूया. बाबा प्लीज कम ऑन. जर का कुठेतरी बाहेर जायचं ठरलं असेल आणि समोरच्या व्यक्ती आपला मेसेजेसचा रिप्लाय देत नसेल किंवा फोन कॉल रिसीव्ह करत नसेल किंवा सतत फोन बिझी असेल, ह्याचा अर्थ काय होतो?